एका वेगळ्या प्रकारे ज्ञानेश्वरी समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. स्थूल मानाने ज्ञानेश्वरीतल्या ओव्या जशा आल्या त्याप्रमाणे त्यावर विवरण करण्यात येतं, वाचनात येतं. मनन चिंतन ज्याचं उच्च स्तरावरून करावं असा हा ग्रंथ आहे, ते मनन चिंतन सुद्धा त्याच पद्धतीनं होतं. स्वामी स्वरूपानंदासमोर असा एक प्रश्न उपस्थित झाला होता की बा सर्वसामान्य लोकांना कळेल, बाळबोध जाणणाऱ्या लोकांना कळेल आणि थोडक्यात कळेल, त्यात तर खोलवर चर्चा नको, अशा लोकांकरता काही आपण करू शकाल का, असं स्वामी स्वरूपानंदांना विचारलं. एका अक्षर ओळख नसणाऱ्या एका स्त्रीने विचारलं. स्वामी म्हणाले, तुमचं म्हणणं बरोबर आहे. अक्षर ओळख नाही, अभ्यास नाही, वाचन नाही, शिक्षण नाही, हा काही त्या व्यक्तीचा दोष नाही. ईश्वराने सर्व व्यक्ती समानतेच्या पद्धतीने निर्माण केलेल्या आहेत. प्रत्येकाच्या ठिकाणी पंच ज्ञानेंद्रिय आहेत. पंच ज्ञानेंद्रियाच्या साह्याने ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता आहे, व्यक्त करण्याची क्षमता आहे. आणि पंच ज्ञानेंद्रियांचा जो चालक आहे, त्या चालकाला जर हाताशी धरलं तर अतींद्रिय स्वरूपाचं जे आहे तेही जाणण्याची, इतकंच नव्हे तर त्याप्रमाणे आचरण करण्याची क्षमता देखील प्रत्येक जीवाच्या जवळ आहे. अशा परिस्थितीमध्ये हा भेद होऊ नये, माणसामध्ये असा भेद होऊ नये. पण समाजात तसं झालंय, ही गोष्ट खरी आहे. आणि त्याचं कारण प्रत्येकाचा अहंकार आहे. मधल्या काळामध्ये आपल्या काही समाज पद्धती, समाजातल्या काही रूढी अशा होत्या की ज्यामुळे स्त्रियांना स्वतःची उन्नती करून घेणं, म्हणजे भौतिक स्वरूपाची उन्नती, शिक्षण क्षेत्रातली उन्नती करून घेण्याकरता वाव नव्हता. त्यामुळे त्या मागे राहिल्या. आता लहान मुलाला शिकवलंच नाही तर तो निरक्षरच राहणार, पण शिकवलं तर तो शहाणा होईल. त्या माऊलीचे ते शब्द स्वामीने ऐकले आणि त्यांना गहिवर आला. ते म्हणाले, बरोबर आहे तुम्ही म्हणता ते. त्या बालविधवा होत्या. लहानपणी सगळा संसार संपल्यासारखा झालेला होता. आता पुनर्विवाह वगैरे नवीन काळामध्ये आहे, त्या काळामध्ये नव्हतं. असा तो काळ होता. स्वामी म्हणाले, तुमचं म्हणणं बरोबर आहे, तुम्हाला देतो, तुमच्याकरता मी काहीतरी करतो. समर्थांनी सुद्धा असंच केलं होतं. एक मुलगी मिरजेला सकाळच्या प्रहरी आपल्या अंगणामध्ये बसून भागवत वाचत होती. समर्थ रामदास स्वामी तिथून जात होते. ओम भवती भिक्षांदी म्हणत तिथे उभे राहिले. त्यांना ती मुलगी दिसली, ती वाचत होती. त्याने त्या मुलीला विचारलं, बाळ तू काय वाचतेस? 7-8 वर्षाची मुलगी होती. तर म्हणाले, भागवत वाचते. भागवत तुला कळतं का?
तर म्हणाले वाचते, कळून घेण्याचा प्रयत्न करते, कळते किंवा नाही हे मला माहित नाही. बरं म्हणाले, तुझी जिज्ञासा उत्तम आहे, तुझा प्रयत्नही चांगला आहे, मनामध्ये तुझ्या सत्य संकल्प आहे. मी तुझ्या आईला विचारतो. आईला बोलाव. आईला बोलावलं. तिने त्या मुलीची कहाणी सांगितली. ती अशीच बालविधवा होती. समर्थ म्हणाले, हे आयुष्यभर असंच जीवन जगणार. हे असं जीवन ही एक प्रकारची संधी का बरं मानू नये. ईश्वराने जी परिस्थिती दिली असेल, शिक्षण असणं नसणं हा सामाजिक स्वरूपाचा भाग आहे, परंतु वैधव्य घेणं हा पूर्व प्रारब्धाचा भाग आहे. ते काही कोणाला नाहीच करता येत नाही, मोडता येत नाही. त्यातून मार्ग मात्र काढता येतो. आणि मार्ग काढण्याकरता ही आपल्याला मिळालेली संधी आहे अशी जाणीव ठेवली तरच मार्ग निघतो. केवळ रडत बसून मार्ग निघत नाही. ईश्वराने रडण्याकरता जीवन दिलं नाही, केवळ हसण्याकरताही जीवन दिलं नाही. आपली उन्नती करून घेण्याकरता मानवी जीवन दिलेला. समर्थ तिच्या आईला एवढंच म्हणाले, आपण या मुलीला माझ्या आश्रमामध्ये पाठवाल का? माझा आश्रम आहे, चाफळला होता, सज्जनगडावर होता. सज्जनगडाच्या आश्रमावर आपण याला पाठवाल का? तर त्या म्हणाले, नाहीतर इथे बसून काय करणार आहे ती? आम्हाला सुद्धा मोठा प्रश्नच आहे. आम्ही काय हिच्याकरता काही करू शकत नाही. तर म्हणाले पाठवू. मग म्हणाले पुन्हा मी येईन. त्यावेळेला तिला तयारीत राहायला सांगा. त्यावेळेला जायचं म्हणजे पायी चालत जावं लागत असे. टांगे वगैरे सुद्धा नसत, बैलगाड्याही असत, पण कधी मिळत नव्हत्या. पायी जाणं हा पर्याय होता. दुसऱ्या वेळेला समर्थ आले, ती मुलगी तयार होती. तयारी करणं म्हणजे काही फार मोठ्या पेट्या भराव्या लागत नव्हत्या. तसं जीवन साधं होतं, अतिशय हलके जीवन होतं. बाईच्या अंगावर 2 पातळ असत आणि तिसरं पातळ थोडं भारी अशा प्रकारचं असायचं. ते भारी पातळ कशा करता, तर कधी कुठे प्रसंगाला जायचं असलं तर त्यावेळेला नेसण्याकरता म्हणून प्रसंगोपात एवढंच. बाकी एरवीचे आपले 2 पातळ, एक धुवायचं आणि दुसरं अंगावर घालायचं, अशा पद्धतीचं. असं समर्थांच्या बरोबर ती निघाली आणि पुढे स्वतःची योग्यता एवढी मोठी वाढवली. समर्थांच्या सान्निध्यामध्ये, त्यांच्या शिक्षणाखाली तिला मुळामध्ये शिक्षणाची गोडी होती. काहीतरी थोडंफार आई अशा प्रकारचं तिला लिहिता येत होतं, त्यातून ती वाचत होती. समर्थाने तिला शास्त्रीय पद्धतीने शिक्षण दिलं. असं दिलं की अक्षर कशी काढावी, त्यातली वेलांटी, एकार, उकार वगैरे हे कशा रीतीनं, आणि हे तिला सांगत असताना ती सुद्धा मुलगी इतकी हुशार की तिने तिच्या त्या लेखणीने लिहून घेतलं. या प्रकारे तिचा तो बोरू चालत असे, त्या पद्धतीनं तिनं ते लिहून घेतलं. तेच आता प्रकाशित सुद्धा झालेलं आहे. समर्थांची दृष्टी केवढी व्यापक याची कल्पना येईल माणसाला.
संतांची दृष्टी केवढी व्यापक असते, एका पिढीपुरती, एका व्यक्तीपुरती मर्यादित नसते, पिढ्यानपिढ्या उद्धार करणारी अशा प्रकारची जी दृष्टी असते ती त्यातून प्रतीत होते. माणसाने कसं वागावं, कसं बोलावं, कसं लिहावं, नेहमी करता दिना माझी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे वगैरे ह्याच गोष्टी सुद्धा सांगितल्या. हे तिने लिहून घेतलं आणि अशा रीतीनं तिच्यावर सुंदर संस्कार करीत करीत ती वाचू शकली, लिहू शकली, स्वतःच काव्य निर्मिती करू शकली, स्वतःच लेखन करू शकली आणि इतकंच नव्हे तर कीर्तन करू शकली. मोठी कीर्तनकार झाली. इतकी मोठी कीर्तनकार झाली की समर्थांनी तिला सज्जनगडाचा सांभाळ करण्याची जबाबदारी तर दिलीच दिली. काही दिवसांनी चाफळला पाठवलं. चाफळला एक दोनदा मुसलमानांचे हल्ले झाले गडावर. त्यावेळेला अगदी सेनानी होऊन तिने युद्ध सुद्धा केलं. अध्यात्मामध्ये त्यात कुठली गोष्ट वर्जन आहे, पण भाव शुद्ध असावा. स्वार्थाकरता, लबाडी करता या गोष्टी नको. पण क्षात्र तेज अध्यात्मामध्ये वर्ज्य आहे असं समजण्याचं काही कारण नाही आहे. तसं असतं तर अर्जुनाला हे करायला सांगितलं नसतं, युद्ध करायला सांगितलं नसतं. तिने युद्धही केलं. नाथांच्या जीवनात सुद्धा असे प्रकार आहेत. तिने युद्ध केलं आणि त्यांना नामोहरम केलं, पिटाळून लावलं आलेल्या लोकांना. असं 3दा तिने केलं आणि उत्तम कीर्तनकार त्याच वेळेला झाली. घर सांभाळणं, कोठी सांभाळणं, आल्या गेल्याची बर्दास्त ठेवणं, ह्या सर्व गोष्टी उत्तम प्रकारे आश्रम कसा सांभाळावा याचं जणू काही बाळकडू तिने निर्माण केलं, एक आदर्श निर्माण केला. आणि हे करीत असताना कीर्तनाची विशिष्ट स्वतःची पद्धत, या सर्व गोष्टीचा सुद्धा विकास केला आणि तिचं कीर्तन समर्थांना आवडत असे. समर्थही संन्याशी होते, त्यामुळे संन्याशांनी बायकांचं कीर्तन ऐकायचं नाही असा दंडक होता. अशा परिस्थितीमध्ये समर्थांनी तो दंडक मोडला आणि ते म्हणाले, ही जर कीर्तन करीत असेल तर मी हिच्या कीर्तनाला अवश्य उपस्थित राहील. त्याप्रमाणे कीर्तनालाही ते उपस्थित राहिले. आणि शेवटी ज्या वेळेला तिला आज्ञा झाली की आपलं कार्य संपलेलं आहे, आपल्याला आता जायचं आहे, त्यावेळेला तिने समर्थांजवळ बोलून दाखवलं की बा अशी अशी आज्ञा मला झाली, मला जायचं आहे. समर्थ म्हणाल मंजूर. रामाची आज्ञा म्हणाले, आपल्याला त्याप्रमाणे वागायलाच पाहिजे. आपण म्हणाले, ती वेळ वगैरे त्यांनी आखून दिली आणि त्यावेळेला म्हणाले, आपण कीर्तनाला उभ्या राहा, मी आपल्या समोर असेन. आणि कीर्तन करीत असतानाच तिचं प्राणोत्क्रमण झालं. एवढी मोठी योग्यता तिच्या ठिकाणी निर्माण करणारे ते समर्थ होते. समर्थ रामदास स्वामींनी एवढी मोठी गोष्ट होती. स्वामींच्या मनामध्ये हे सगळं आलं आणि त्यांचा अभ्यास होता. ज्या वेळेला त्या मुलीचे उद्गार ऐकले की आम्हाला ज्ञानेश्वरी कळेल का, आम्ही समजू शकतो का, त्यावेळेला स्वामीचं अंतःकरण गलबललं आणि ते म्हणले, तुमच्या करता सुद्धा मी काही करीन. आणि त्यातून ज्ञानेश्वरी नित्यपाठ हा ग्रंथ निर्माण झाला. यामध्ये अगदी कोणालाही काही माझं हे सांगणं आहे की हा तो आणखीन संकीर्ण केला. मूळचा स्वामी स्वरूपानंदांनी लिहिला ज्ञानेश्वरी नित्यपाठ हा तरी 100च्या वर ओवे असलेला आहे.
मी त्याचाही संकोच केला, कारण तेही वाचणं आमच्या लोकांना जड जात, कारण आम्ही इतके बिझी झालो आता की आम्हाला वेळच मिळत नाही. कुठली आध्यात्मिक गोष्ट करायची म्हणजे वेळच नाही हो, असं होतं. असं काहीतरी चमत्कारिक झालेलं आहे. नको त्या ह्याच्यामध्ये जरूर वेळ मिळतो. एखादा चांगला का होईना पण सिनेमा पाहायचा असेल तर वेळ जरूर मिळतो. पण रोजच्या रोज हे वाचन करावं तेवढा वेळ मिळत नाही. कारण काय, पीड ना, ज्याला पीड असते त्याच्याकडून तो वेळ केव्हाही काढेल, कशाही पद्धतीनं पण तो करीलच, तो सोडणार नाही त्याला. आणि कुठलीही वेळ देवाला नामंजूर अशी नाही. त्याचप्रमाणे कुठलीही परिस्थिती ही असली तरीही मनुष्य देवाचं कमीत कमी नामस्मरण तर अवश्य करू शकतो. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे नामस्मरण करणं. आणि नामस्मरण करणं ही इतकी सोपी आणि सहज प्रक्रिया आहे की तुमच्या कुठल्याही कार्याच्या आड ती येत नाही. तुम्ही आपले कामं करू शकता आणि मनामध्ये जय श्रीराम म्हणू शकता. कामही होतात, स्मरणही होतं, आपोआप दोन्ही गोष्टी साधल्या जातात. अशा प्रकारे त्यांना गती देणं, त्याच्या जीवनाला गती देणं, आणि ती गती सुद्धा कशी द्यायची आहे, त्याच्या कर्मातून गती द्यायची आहे. कारण कर्म हे प्रत्येकाला करावंच लागणार आहे, त्यातून सुटका नाही. म्हणून आहे त्या परिस्थितीत मिळेल त्या वेळामध्ये आपल्या जीवनाला गती देणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. एरवीची गती पायाची गती असते, इथली गती ही मनाची गती आहे. इथे मनाला पाय जोडायचे, मनाचं ऑपरेशन करायचं. मन नावाचा एक पुरुष आपल्या ठिकाणी आहे, त्याला मनोदेह असंही म्हणतात. त्याचं ऑपरेशन करायचं. त्याला पोटदुखी फार मोठी आहे आणि ती पोटदुखी त्याच्या स्वतःच्या आचरणातून निर्माण झालेली आहे, हे त्याला कळत नाही. आजकाल बचकट काहीतरी खाणं, कसतरी वागणं, यातून पोटदुखी निर्माण होते, पण त्या मनाला कळत नाही. कारण ते मन बालबुद्धीच आहे. त्याला एखादी वस्तू गोड लागली तर खातच राहतं. म्हणून त्याचं ऑपरेशन करावं लागतं. कारण एकदा व्याधी जडली तर ती काढायलाच पाहिजे. कारण काही असलं, डॉक्टरकडे गेल्यानंतर व्याधी का जडली याची मीमांसा डॉक्टर करत नाही. व्याधी कोणती आहे आणि त्याला उपाय काय, एवढाच विचार डॉक्टर करतो. कशामुळे झाली हा नंतरचा भाग, ते बाकीच्या लोकांना उद्बोधक म्हणून. पण आलेल्या पेशंटचं दुःख हरण करणं ही पहिली महत्वाची गोष्ट. तसं या मनाला जी व्याधी जडलेली आहे, त्या व्याधीतून त्याला काढण्याकरता ऑपरेशन करावं लागतं. आणि ऑपरेशन केल्यानंतर मग त्यातले ते बारीक बारीक पुरजे आहेत, लहान लहान नर्व्स आहेत, छोटे छोटे आहेत, हाडाचे बारीक बारीक तुकडे आहेत, पण बरोबर व्यवस्थितशीर एक संध असे बसवलेले आहेत. मांस, मज्जा, रक्तवाहिन्या ह्या सगळ्या आहेत आणि ह्या सगळ्या मनाच्या नियंत्रणाखाली आहेत. त्या जड स्वरूपाच्या आहेत, परंतु मनाला धक्का देतात. पायाला दुखणं असलं तरी तिकडे मन आपल्या डोळ्यातून अश्रू गाळतं. ते असं म्हणू शकत नाही की मला काय पायाची कर्तव्य आहे, तेही होतं, पण त्याच्याकरता योग्यता मोठी लागते. काही लोकांच्या ठिकाणी तशी योग्यता असते. एकदा एका महान व्यक्तीच्या बाबतीमध्ये असं घडलं की ते हिमालयामध्ये होते. हिमालयामध्ये त्यांनी राहुटी दिलेली होती आणि त्या राहुटीमध्ये एक लेख लिहित होते. तेवढ्यामध्ये त्यांच्या पायाला विंचू चावला. त्यांचा एक शिष्य जवळ बसला होता. त्यांनी पाहिलं, त्याने सावध केलं. हो म्हणाले, तुझ्या पायाला विंचू चावला. हे लिहिण्यामध्ये इतके गर्क होते की ते म्हणाले, विंचू कुठं चावला? तो म्हणाले, पायाला चावलेला आहे. मी पायाला म्हणाले, मारलाच ना? तो म्हणाला, हो मी मारला. तो म्हणाले, विंचू पायाला चावला, मी हाताने लिहितो.
अडचण येण्याचं कारण काय म्हणाले, आणि असं म्हणून आपला लेख लिहित बसले. एवढी देहाची उपेक्षा हे शब्द चुकीचा आहे. देहाविषयीची एवढी अनासक्ती, देहाविषयीची इतकी निभ्रांत अवस्था आणि देह मी नव्हे याची शुद्ध स्वरूपाची जाणीव. दुःख देहाला आहे, मला नाही. माझं कार्य मी करू शकतो. किती दुःखी असलो किंवा काही असलं तरी कुठल्याही परिस्थितीमध्ये माझ्या कार्यात खंड पडण्याचं कारण नाही. ते मी करू शकतो याची जाणीव ज्याच्या ठिकाणी आली, अरे त्यांनीच प्रकृती आणि पुरुषोत्तम यांच्यामधला फरक ओळखला. तोपर्यंत हे सगळे शब्द आहेत. ही जाणीव व्हायला पाहिजे. ही जाणीव ज्ञानेश्वरींनी दिली. या जाणीवेच्या रूपातून ही प्रत्यक्ष म्हणजे साधी जाणीव, देह मन इंद्रिय यांची माझ्या शरीरामधली अवस्था कशी आहे ती, आणि त्याला धरून मग माझ्या डोळ्यासमोरच काय इप्सित ध्येय याची कोंडाट ठेवून त्याप्रमाणे बरोबर वाटचाल करणं. वाटचालीमध्ये काही अडथळे आले तर अगदी कठोर हाताने बाजूला ठेवणं आणि आपलं समग्र जीवन मन बुद्धी चित्त आणि पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय या सगळ्यासह कोणाला तरी जी श्रेष्ठ विभूती आहे परमेश्वर आहे त्याला अर्पण करणं. एवढं जीवनातलं मुख्य ध्येय माणसाने ठरवायला हवं. आणि असं ठरल्यानंतर मग जेव्हा तो स्वतःचा विश्वाचा वगैरे सगळा शोध घेतो त्यावेळेला मग तो थेट परमेश्वर परब्रह्म आहे तिथपर्यंत जाऊन पोहोचतो. जोपर्यंत हा भाग त्याला उमगत नाही तोपर्यंत परमेश्वराकडे जाऊ शकत नाही. तो फार दूर राहतो. हे मुख्य सूत्र ज्ञानेश्वरीमध्ये. म्हणून ज्ञानेश्वरांनी जेव्हा ओम नमोजी आद्या म्हटलं तर सुरुवात त्या ज्यांनी ईश्वर सृष्टी निर्माण केली तिथून केली आणि शेवटी आले कुठपर्यंत तर पसायदानापर्यंत आले. पसायदानामध्ये काय मागितलं? ईश्वर भक्तांची मांदियाळी मागितली. हे एवढं सगळं ज्ञान देण्याकरता ईश्वर भक्तच पाहिजेत. नुसती विद्वान मंडळी उपयोगाची नाही. ते कुठल्याही प्रकारचं म्हणजे शब्द वापरतील सांगतील परंतु खऱ्या अर्थाने प्रबोधन ते करू शकत नाहीत. ज्याने देव पाहिला असेल तोच देव काय ते सांगू शकेल. देवापुढे त्याला नेऊन उभं करू शकेल. म्हणून ही जी माणसं आहेत ईश्वर भक्त असलेली जी माणसं आहेत त्यांना त्याने मांदियाळी एवढा सुंदर शब्द आणि त्या मांदियाळीचं वर्णन करताना कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन मार्दंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन. आणि त्यांची जणू सोयरे म्हणजे त्यांच्या मुलीशी यांचा विवाह झाला. सोयरे त्याला म्हणतात ना. म्हणजे प्रत्यक्ष सोयीर संबंध इतकी एवढी आत्मीयता. अशा प्रकारची जी माणसं आहेत तिथपर्यंत आणून पोहोचून दिलं. लोकोद्धारा करता ह्या सर्व गोष्टी आवश्यक. म्हणून ज्ञानेश्वरी कशा करता सांगितली? कर्मयोग भक्तियोग ज्ञानयोग वगैरे ह्याचं विश्लेषण करायचं होतं म्हणून नाही सांगितले. माणसामधलं मनुष्यत्व जागृत करून त्याच्यातला जो देव आहे तिथपर्यंत त्याला पोहोचून देण्याकरता ज्ञानेश्वरी सांगितली. ज्ञानेश्वरीचा मूळ हेतू हा आहे आणि हा हेतू कोणालाही कळण्यासारखा आहे. म्हणून स्वामी स्वरूपानंदांच्या समोर ज्यावेळेला ती मुलगी आली
त्यावेळेला त्यांचं अंतःकरण गलबललं आणि ते म्हणाले, तू म्हणतेस ते बरोबर आहे, त्याप्रमाणे मी तुला देतो. आणि त्यातून मग हा ज्ञानेश्वरी नित्यपाठ हा ग्रंथ निर्माण झाला. यामध्ये कर्मयोगाचा भाग आपण काल सगळ्या बहुतेक अंगोपांगातून आपण पाहिला. तसं ते प्रचंड आहे, किती सांगितलं तरी सांगण्यासारखं पुष्कळ आहे. तथापि निदान त्याची चौकट तरी आपण गेल्या 2 दिवसामध्ये पाहिली. आतलं दर्शन हे केव्हा तर होईल अशी अपेक्षा करूया. पण चौकट समोर ठेवली, त्या चौकटीच्या आतमध्ये जो देव असतो तो पुसट जरी दिसला आणि केवळ चौकट मनुष्य पाहत बसला तरी हळूहळू आतली दृष्टी उमलते आणि आतलं जे चित्र आहे, चौकटीच्या आत बसवलं जे चित्र आहे, त्याच्या हृदयाकडे केव्हा तरी घेऊन जाते. हे कार्य माणूस म्हणून जीवन जगत असताना देव होण्यापर्यंत जे करावं लागतं त्याचं इंगित ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं आहे. आणि हे इंगित सांगणारा जो, त्याला गुरु असं म्हणतात, असं ज्ञानेश्वरांचं म्हणणं आहे. कर्मयोग, कर्माचा कर्मयोग करायचा. नुसतं कर्म तर आहेत, ते नशिबाला लागलेलं आहे, अखेरपर्यंत करावंच लागणार आहे. पण कर्माचा कर्मयोग जर झाला तर आनंदाची गोष्ट आहे, कारण त्याने उद्धार होईल. कर्मयोग होत नाही तोपर्यंत उद्धार नाही. उद्धाराच्या नुसत्या गोष्टी आहेत. खोटाने नुसते तोंडात असे फेकत गेलो तरी पोट भरत नाही, चावावे लागतात. श्रवण झालं म्हणजे त्याचं पचन होतं आणि मग ते पोट भरल्यासारखं होतं, अन्यथा होत नाही. तसं ज्ञानेश्वरीचं अंतरंग कळावं लागतं. वरची चौकट पाहिली, चौकट म्हणजे ग्रंथ. हा ग्रंथ जरी समोर ठेवला तरी ग्रंथावर आपला मोनोग्राम आहे. या मोनोग्राम वरच्या भोवती वर्तुळ आहे, त्या वर्तुळाकडे बघायचं. रोजच्या रोज नुसतं वर्तुळ बघत राहिलं, एक दिवस केव्हा तरी हातला हंस दिसेल. कारण हंस आहे, कमळ आहे, चंद्र आहे, त्या सगळ्या गोष्टी यात आहेत. त्यातला हंस केव्हा तरी मला दिसेल आणि तो दिसला की मग त्या हंसाच्या माध्यमातून मग मी आणखीन आतपर्यंत शिरू शकतो. पण तो बाबा रे हंस तुला दिसला तो पहा आणि केवळ तोच पहा, बाकीचं सगळं सोडलं तरी चालेल, हंस फक्त पहा, असं सांगणारा कोणीतरी लागतो ना. हे सांगणारा जो, त्याची ऐपत मोठी, त्याची योग्यता मोठी, त्याचं सामर्थ्य मोठं. पण हे सगळं जरी मोठं मोठं असलं तरी माझ्या पदरी काय आणि किती पडणार. त्याकरता ज्ञानेश्वरांनी सावध केलं, सांगितलं की बाबा रे तू तिकडे जरूर जा. ते ज्ञान पैग्या बरवे, जरी मनी आती जाणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. म्हणून आदली गुह्य गोष्ट सांगितली की तुला जर वाटत असेल की ते ज्ञान उत्तम आहे आपण जाणावं, असं जर वाटत असेल तर संताकडे जा. त्याशिवाय मॅडम संतांचं वर्णन केलं, ते बरंचसं वर्णन तुम्हाला माहिती आहे. ते जे ज्ञानाचा कुरठा, ते सेवा, हा दारवंठा वगैरे बऱ्याचशा गोष्टी ज्ञानेश्वरांनी सांगितल्या. अशाकडे तू जा. तेव्हा शिष्याने विचारलं की एवढं सगळं आपण वर्णन केलं, मला सगळं सांगितलं, पण तो शोधून काढायचा कसा.
हाही एक प्रश्न येतो. आणि तो नेमका काय देतो? गुरु आम्हाला काय देईल? एवढं मोठं वाङ्मय, प्रचंड वाङ्मय आहे. 17व्या अध्यायाच्या शेवटी अर्जुनाला सांगितलं, भगवंतांनी 16व्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी सांगितलं की म्हणाले, थोर लोक ज्या मार्गाने जातात त्या मार्गाने तू जा आणि धर्माप्रमाणे वर्तन कर. महाजनो येन गतस्थ बंधा, हेही सांगितलं. आणि धर्माप्रमाणे वागणूक ठेवशील तर तुझा उद्धार होईल, हे सांगितलं. अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की धर्माप्रमाणे वागायचं, धर्माचा अभ्यास करायला पाहिजे. धर्म हा प्रचंड ग्रंथ आहे. याचा अभ्यास करणं, जाणणं, समजणं आणि त्यातून मग प्रत्यक्षामध्ये त्या त्या वेळेला जे ऍप्लिकेबल होईल, लागू पडेल, ते नेमकं करणं, त्यात विवेक महत्वाचा, इतक्या सगळ्या गोष्टी तिच्यामध्ये आल्या. म्हणून त्यांनी विचारलं श्रीकृष्णाला, अर्जुना, तेव्हा अशा परिस्थितीमध्ये मग हे कसं काय शक्य, एका जन्मात शक्य होईल का हे सगळं करणं? त्यावर भगवंतांनी सांगितलं की बरोबर आहे, तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे. एवढं मोठं एका जन्मात एका माणसाला करता येणं शक्य नाही. मग त्याकरता, आणि त्यात पुन्हा आणखीन म्हणाले दुसरे बारकावे आहेत. रज तम सत्व हे 3 बारकावे आहेत. या बारकाव्याला धरून धर्मग्रंथामध्ये सविस्तर चर्चा केलेली आहे. पण हे बारकावे कळणं आणि विवेकाने रज तम याला बाजूला सारून केवळ सत्वाच्या आधारावर जीवन जगणं, त्यातून जो शुद्ध विवेक प्राप्त होतो त्यानुसार निर्णय घेणं, ह्या गोष्टी कराव्या लागतील. अर्जुन म्हणाला, हेही तेवढंच अवघड आहे. तेव्हा भगवान म्हणाले, हो तेही अवघड आहे. कारण रजतम सत्व यांच्यातून विवेकाने सात्विक ते ग्रहण करणं, इतरांना बाजूला सारणं, त्याचा संपूर्ण त्याग करू शकत नाही मनुष्य, पण क्षणभर तो बाजूला ठेवू शकतो. राग पूर्णतः माणसाचा जाणार नाही, ते खरं आहे. पण निदान काही प्रसंगी स्वतःचा ताबा त्या रागावर येऊ शकतो आणि तेवढा पुरता तरी मनुष्य सात्विक होऊ शकतो. एवढं तर करता येतं. म्हणजे या सगळ्यामध्ये मोटकेपणाची अत्यंत आवश्यकता आहे. नेमकं मला काय करायला हवं हे जाणण्याची गरज आहे. कारण धर्माचा प्रसार, आपण काय म्हणतो, विस्तार अति प्रचंड आहे. त्यामध्ये सगळे वेद उपनिषद वगैरे सुद्धा येतात. याच्या व्यतिरिक्त धर्म म्हणून एक धर्म सिंधू म्हणून वेगळा आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या संतांच्या वेगवेगळ्या स्तुती स्मृती आहेत. पराशर स्मृती आहे, मनुस्मृती आहे, हे पुन्हा सगळे त्यात आहेत. ह्या सर्व गोष्टी ते केव्हा वाचणार आणि केव्हा काय करणार. तर यामध्ये आणखीन एक गोष्ट अशी की नुसता विवेक येऊन कर्मयोगासारखा नुसता विवेक आला, कर्मयोगामध्ये विवेक पाहिजे, पण तेवढ्या विवेकाने कर्मयोग साध्य होतो असं नव्हे. त्या विवेकाच्या पलीकडे आणखीन एक गुह्य अशी गोष्ट आहे, ज्याला चित्त असं म्हणतात, ज्यातून माणसाच्या भावनांचा उद्रेक होतो, ज्यामुळं माणसाचं जीवन रसरशीत होतं. एरवी चित्त काढून टाकलं तर रखरखीत होतं. म्हणून जीवन रसरशीत असावं. इट शुड नॉट बी ड्राय. केवळ तार्किक किंवा शाब्दिक दृष्ट्या कटकटीचे असे शब्द वापरले म्हणजे त्यातून काही फार मोठं साध्य होतं असं नव्हे. त्याला ओलावा सुद्धा पाहिजे. अरे वस्तू भाकरी तोंडामध्ये गेल्यानंतर ओलावा येतो, निर्माण होतो चावण्यातून,
म्हणून ती गिळल्या जाते ना, नाहीतर ते कोरडीच भाकरी राहते. कोरडी भाकरी गिळता येत नाही. तसं हे सगळं गिळण्याकरता कर्मामधून जे जे निर्माण होतं की ज्यामुळे मला कर्मयोगाकडे जायचं आहे, ते गिळण्याकरता, पचवण्याकरता आणखी एका दुसऱ्या योगाची आवश्यकता आहे आणि त्याचं नाव भक्तियोगच आहे. भक्तीमुळं प्रेम निर्माण होतं, भक्तीमुळं आत्मीयता निर्माण होते, भक्तीमुळं माझ्या अभ्यासामध्ये, माझ्या जीवनामध्ये आर्द्रता निर्माण होते. भक्तीमुळं माझा त्या भक्तिविषयक व्यासंग जसा वाढत जातो, त्या प्रमाणामध्ये माझी मनाची व्यापकता, दुसऱ्याची जाणीव करून घेण्याची समज, ह्या सर्व गोष्टीची वाढ होत राहते. भक्तीशिवाय हे होणार नाही. कर्माने मनुष्य रखरखीत होईल, कोरडा होईल. ज्ञानाची गोष्ट तर आणखीन पलीकडची आहे. पण हे ज्ञान म्हणा एका बाजूला, कर्म म्हणा दुसऱ्या बाजूला, या दोघांनाही बरोबर घेऊन, कारण या एकूण तिन्हीची तेवढीच आवश्यकता आहे. म्हणून या सगळ्यांना बरोबर घेऊन आणि मग एक एक पाऊल पुढे टाकण्याकरता काहीतरी रसरशीतपणा पाहिजे, आर्द्रता पाहिजे, ओलावा पाहिजे, ज्याला आपण जिव्हाळा म्हणतो. आणि अध्यात्मातला शुद्ध शब्द म्हणजे प्रेम म्हणतो, भक्ती म्हणतो. म्हणून प्रेम भक्ती ही तेवढीच आवश्यकता आहे. कशा करता? कर्मयोगा करता सुद्धा, ज्ञानयोगा करता सुद्धा. म्हणून याच्यामध्ये मध्ये ज्ञानही येत. जसं ते ज्ञान पैगा बरवे असं म्हणत असताना, तू ज्ञानी हो. ज्ञान हे वर्जन आहे, परंतु ज्ञानी होण्यामधून एक अडचण अशी निर्माण होते की मला जरी काय म्हणतो आपण संसारामध्ये नाना प्रकारच्या आरोप प्रत्यारोपामधून मला ते ज्ञान म्हणजे नेमकं काय कळेन असं झालं. नाना प्रकारच्या शंका, शेकडो हजारो शंका मनामध्ये उद्भवतात आणि काय कसं करावं इथपासून तर विश्वाच्या ज्या घडामोडी चालतात त्या घडामोडी कशा पद्धतीने होतात इथपर्यंत नाना प्रकारच्या शंका अशा निर्माण होतात. त्यालाही ज्ञानेश्वर म्हणाले शंका निर्माण होतात ना, तेही बरोबर आहे. ते म्हणाले शंका होतात तर होऊ दे. जरी कल्मशाचा आगरू, तो भ्रांतीचा सागरू, व्यामोहाचा डोंगरू होऊन असते, तरी ज्ञानशक्तीचे नि पाडे, हे आगवेची गा थोकडे, ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी. मग ज्ञानाच्या ठिकाणी तरकटपणाच्या बरोबरच एवढं मोठं जे सामर्थ्य आहे, ते सामर्थ्य मला आकलन कसं होणार, मला कसं कळणार? मला ज्ञानाची महती कळली, कर्माची महती कळली, परंतु ह्या दोघांचा समन्वय घडून आणून थेट तिथपर्यंत जाऊन पोहोचण्याकरता आणखीन काहीतरी पाहिजे. ती त्रुटी, ती उणीव मात्र माझ्या ठिकाणी जरूर आहे. मग ती कशी वागवायची? त्यावर ज्ञानेश्वर म्हणतात की ठीक आहे, तू तिकडे जा. कर्मसाम्य दशा प्राप्त झाली म्हणजे सद्गुरूची भेट आपैसा होते. याविषयी बरंच विवेचन केलंय. फार मोठ्या खोल्यात आपल्याला जायचं नाहीये. कर्म म्हणजे काय, कर्म म्हणजे स्वभाव आहे, वगैरे वगैरे अनेक गोष्टी आहेत त्यात. तिकडेही जायचं नाही. त्याचा थोडाफार विचार आपण गेल्या 2 दिवसामध्ये केलेलाच आहे. परंतु या सगळ्यातून मार्ग काढण्याकरता नेमकपणानं सांगणं आणि ते करवून घेणं, त्याला उद्धाराचा नीट मार्ग दाखवणं म्हणण्यापेक्षा दिसणं आणि त्या मार्गाने स्वतः स्वयमेव वाटचाल त्याची त्यांनी करणं इत्यादी सर्व गोष्टी
ज्या एका महासंस्थेमार्फत होतात त्याला गुरु असं म्हणतात. मग हा गुरु इतका व्यापक, इतका मोठा आहे, तर तो काय देतो? म्हणून ज्ञानेश्वरांनी थोडक्यात सांगितलं, मोटके गुरुमुखे उदयी जत दिसे, हृदयी स्वयंभूचे असे, प्रत्यक्ष फावो लागे तैसे आपैसयाची. आपैसया म्हटलंय, दिसे म्हटलंय. ज्याचं त्याला दिसतं, ज्याचं त्याला करावं लागतं. पुष्कळदा अपेक्षा अशी असते की आपण माझ्या डोक्यावर हात ठेवा आणि माझा उद्धार करा. अरे तू तुझ्या डोक्यावर हात ठेवायला तू काही दगड नाहीस, तो माणूस आहे. दगड तसा आहे, नाही असं नाहीये, पण तो अहिल्याचा दगड असला तर त्याचा उद्धार होईल. म्हणजे अहिल्या काय हे आधी तुला समजून घ्यायला पाहिजे ना. अहिल्या दगड म्हणून राहिली. दगड हे आता आपल्याला सगळ्यात समजावं या दृष्टीनं दगड आहे. पण दगड म्हणजे तेवढं मोठं तप ती करीत राहिलं. एवढं प्रचंड तप जेव्हा तिच्याकडून झालं तेव्हा रामपादांचं केवळ निमित्त झालं आणि तिचा उद्धार झाला. पण तिची स्वतःची तपश्चर्या त्याला कारणीभूत आहे. आणि त्याच्याकरता तिला जो दगड होऊन पडशी असा शाप होता, हा एक कारणीभूत झाला. शाप नव्हे तर वर होता तो एक प्रकारे. कारण तपश्चर्येशिवाय मुक्ती नाही, तपश्चर्येशिवाय परमेश्वर प्राप्ती नाही, ही गोष्ट तो उघडच आहे. ती तपश्चर्या करण्याकरता तिचा पती एक प्रकारे तिचा गुरु झाला आणि मोठक्या शब्दामध्ये त्यांनी दगड होऊन पड म्हणून सांगितलं. तिने ते शिरोधार्य मानलं, ती दगड होऊन राहिली आणि त्या अवस्थेमध्ये तिच्याकडून तपश्चर्या घडली, ज्यामुळे तिचा पूर्ण उद्धार झाला. कारण तो मोठकेपणाने सांगतो. शब्द कुठलेही असोत, शब्दाचा वापर कशा रीतीनं होईल, ज्याची त्याची मनातली प्रौढावस्था असेल त्याप्रमाणे तो शब्दांचा वापर करील. आज लहानचं बालक आहे ते त्याच्याप्रमाणे बोलेल, मोठा मनुष्य त्याच्याप्रमाणे बोलेल. परंतु त्या सगळ्यांना काही महत्व नाही. महत्व नेमक्या शब्दांना आहे की ज्यामध्ये सगळे तत्वज्ञान साठवलेलं आहे. मग तो गुरु काय करतो? मोटके. मोटके म्हणजे गुरु थोडकं सांग, सोहम एवढंच सांग, अहम ब्रह्मास्मी एवढंच सांगतो, तत्वम असी एवढंच सांगतो. तो काही व्याख्यान देत बसत नाही. अनुग्रहाच्या वेळेला 4-2 शब्द वापरत असेल, बोलत असेल, पण ते तेवढ्या पुरतेच. 15-20 मिनिटं, अर्धा तास बोलणं म्हणजे काही व्याख्यान असत नाही. आणि तसं इतर किती व्याख्यानं ऐकली तरी उपयोगात नाही. त्याही बाबतीमध्ये उपनिषदांनी सांगून ठेवलेलं आहे, नायम आत्मा प्रवचने न लफ्या न मेध्या बहुना श्रुतेन. म्हणजे वक्ता आणि श्रोता दोघांच्या बाबतीत सांगून टाकलं. वक्त्याच्या बाबतीत सांगितलं की किती प्रवचने केली तरी ईश्वर मिळेल असं मुळीच नाही. आणि श्रोत्यांच्या बाबतीमध्ये सांगितलं मेधया बहुना श्रुतेन. मेधा जरी पुष्कळ वाढली, मेधा म्हणजे मेधाच्या आतमध्ये प्रज्ञा आहे, त्याच्या आतमध्ये आणखीन प्रज्ञा आहे. अगदी ऋतंभरेपर्यंत जाऊन पोहोचणाऱ्या अनेक प्रज्ञा आहेत, ह्या सगळ्या मेधामध्ये येतात. म्हणजे ही आतून होणारा ज्ञानाचा उदय हा काही विशिष्ट शब्दातून उत्सर्जित होतो. मी त्याची मांडणी करतो. ते शब्द येण्याकरता जे काही मनाची अवस्था लागते तिला मेधा असं म्हणतात.
मग ती प्रज्ञेमध्ये रूपांतर होते, त्या शब्दामध्ये तिची मांडणी होते. आता ही प्रज्ञा ही बुद्धीला धरून असते. शब्द म्हणजे बुद्धी आहे, बुद्धीला धरून असते. पण भावनेशी तिचा काही काडीमोड झाला अशातला भाग नसतो. बुद्धी आणि भावना, केवळ भावनावशता नव्हे, केवळ बुद्धिवाद नव्हे, तर बुद्धी आणि भावना या दोन्हीचा योग्य असा समन्वय करून डोळ्यासमोरचं उद्दिष्ट यत्किंचितही न ढळता जी काही शब्द योजना बाहेर पडते, मग ती काव्य रूपाने असो गद्य रूपाने असो, ती सगळी प्रज्ञा आहे. ती शुद्ध प्रज्ञा आणि अशुद्ध प्रज्ञा असे त्याची दोन भाग होतात. शुद्ध प्रज्ञा केवळ परमेश्वराला साक्षी ठेवून उत्सर्जित होते. अशुद्ध प्रज्ञेमध्ये त्याचे लौकिक व्यवहारातले जे षड्रूप आहेत तेही डोकावलेले असतात. आणि त्यातला सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे अहंकार. हा अहंकार बरोबर डोकावलेला असतो. अहंकाराला स्वतःची मान उंच करण्याकरता यत्किंचितही संधी न देताना केवळ त्याचं वर्णन करणं, त्याची मांडणी करणं आणि ते जे मूळ तत्व आहे ते लोकांच्या डोळ्यासमोर, दृष्टीसमोर ठेवण्याचा प्रयत्न करणं, याकरता लागणारी जी शब्द संपत्ती ही त्या प्रज्ञेतून निर्माण होते. अशा प्रकारचं हे सगळं. मग हे नेमकं कोण करतो? हे गुरु करतो. म्हणून तो काय करतो, जास्त बाकीच्या शिष्याच्या इतर भानगडीमध्ये तो पडत नाही. तो जिथं कुठं ती त्रुटी असेल त्या शिष्याच्या ठिकाणची, तेवढी ती त्रुटी घालवतो. आणि ती त्रुटी घालवताना त्या शिष्याला कालांतराने ती बरोबर जाणीव होते की माझ्या ठिकाणची त्रुटी कोणती आहे, माझ्यातला दोष कोणता आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे अंतर्मुखता येते. गुरु शिष्याला अंतर्मुख करतो, दुसरं काही करत नाही. कारण स्वये कष्टल्या विणका कोठे होतो आत्मोद्धार. आत्मोद्धार हा ज्याचा त्याला करायचा असतो, गुरु करत नाही. डोक्यावर हात ठेवलं तेवढ्यापुरतं बरं वाटलं ते ठीक आहे, पण त्यांनी उद्धार होत नाही. उद्धार हा प्रत्येकाला ज्याचा त्याला स्वतःच्या प्रयत्नाने करून घ्यायचा असतो. अरे मी प्रयत्न करून हाताने घास घेऊन मुखात घालतो, चरवण करतो, तेव्हाच पोट भरतं ना. तसं नुसतं ताट समोर ठेवलं तर पोट थोडंच भरणार आहे. त्याचा वापर तुम्हालाच करायचा आहे. जो ज्याला पोट भरून घ्यायचं आहे त्यालाच त्याचा वापर करायचा, तो आपला मुखात घास घालणार आहे. हे जसं नेहमीच्या जीवनातलं आपलं उदाहरण आहे, त्याप्रमाणे अध्यात्मामध्ये सुद्धा अगदी निवृत्तीनाथ काय काय करतात, शिष्या करतात. मोरोनी मा कुंजरू मुक्त मोत्याचा ओगरू जेवविता सद्गुरु निवृत्तीनाथ असं म्हणलंय. जेवविता म्हणजे मुखात घास घालणारा. पण मुखामध्ये एवढा घास घातला तरी त्याचं चर्वण करून तो पचवणं हे तर शिष्यालाच करावं लागणार आहे. म्हणून दिसे भासे वगैरे हे शब्द ज्ञानेश्वरांनी वापरले. मोठके गुरुमुखे उदयी जत दिसे. कोणाला दिसत? साधकाला दिसत, कारण त्याच्या डोळ्यासमोर साधना असते. ज्ञानेश्वरी सारखे महान ग्रंथ असतात, तत्वज्ञान असतं विशाल स्वरूपाचं, ज्ञानाचा मोठा डोंगर समोर आहे, भक्तीचा महासागर तिथे आहे, कर्माची वन नाना प्रकारची आहेत. या सगळ्यामधून आणि पुन्हा तिन्हीचा समन्वय साधून
त्याला तिकडे समुद्रात उडी घ्यायची आहे, आकाशात भरारी मारायची आहे आणि जमिनीवरचं तांडवही करायचं आहे. या तिन्ही गोष्टी त्याला एका जन्मात एका वेळेला करायच्या आहेत. म्हणून ह्या करता लागणारी जी किमय आहे, जे रहस्य आहे, ते रहस्य गुरु सांगतो असं ज्ञानेश्वर म्हणतात. मोटके गुरुमुखे उदयी जत दिसे. दिसतं ते असं आहे. एकूण जे स्वरूप दिसतं, जो देखावा दिसतो, तो अशा प्रकारचा आहे की गुरु मोठकं असं सांगताना दिसतो. तो म्हणतो, म्हण बस इथं, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मा आहे. उपनिषद सेक्शन दिलेलं आहे. अन्नम ब्रह्मेती यजानात. तो शिष्य ज्यावेळेला आला, म्हणाला मला उपदेश द्या. त्यावेळेला गुरु म्हणाले, असं कर, तुला उपदेश मी देतो, परंतु तू अन्न हे ब्रह्म आहे हा उपदेश तुला दिला. आता तो कसा कळणार मला? प्रत्यक्ष जाण कशी येणार? तर तपश्चर्या कर. आधी मंत्र देण्याच्या आधी तपश्चर्या करायला सांगितली. 12 वर्ष तप केलं आणि तप केल्यानंतर म्हणाले, तुझा पहिला धडा हा आहे, अन्नम ब्रह्मेती यजनात. म्हणून अन्नाचं यजन करावं, कारण अन्न हे ब्रह्म आहे. तर अन्न हे ब्रह्म कसं मला कळणार? त्यांनी एवढंच सांगितलं की म्हणाले, ब्रह्म कशाला म्हणतात? ज्यामुळे सृष्टी निर्माण होते, ज्यामुळे सृष्टीचं पोषण होतं, ज्यामध्ये सृष्टी विलीन होते, त्याला ब्रह्म असं म्हणतात. हे कळलं. मग ते ब्रह्म म्हणजे अन्न. हे कसं? कारण अन्न ब्रह्म आहे. अन्नामुळे सृष्टी निर्माण होते, अन्नामुळे सृष्टीचं पोषण होतं आणि अन्नातच विलिनीकरण होतं. अगदी माझ्यासारखा देह जरी घेतला, माझा देह हा शेवटी इतरांचं अन्न म्हणूनच असतो ना. मी गेल्यानंतर समजा त्या देहाचं दफन केलं, काही समाजामध्ये जशी प्रथा आहे त्याप्रमाणे दफन केलं, ते किडेमुंगे खातात. काही ठिकाणी ते प्रेत असं गिधाडांना खायलाही ठेवतात. पारशी समाजामध्ये वगैरे त्या विहिरीत टाकून देतात, ते गिधाड खातात. त्यांचं अन्न आहे ते. मी गेल्यानंतर हा देह एक अन्न आहे. काही ठिकाणी राख होते. राख जरी झाली तरी ती राख मातीमध्ये मिसळते, मातीतून पुन्हा बी उगवतो, पुन्हा अन्नाकडे जाते. एकूण अन्नातच विलीन होते. अन्नामुळेच माझं पोषण होतं, अन्नामुळेच माझी निर्मिती होते. म्हणून अन्न हे ब्रह्म आहे हे शाब्दिक दृष्ट्या कळलं. तो म्हणाला की शाब्दिक दृष्ट्या मला कळलं. तो मुलगाच होता, त्याचे गुरु वडीलच होते. तर मला शाब्दिक दृष्ट्या कळलं. गुरु म्हणाले त्याला, तसं उपयोगाचं नाही, त्यांनी ब्रह्म तुला कळणार नाही म्हणाले. मग म्हणाले, मग मी काय करू? तप कर. 12 वर्ष आधी तप केलं, त्यातून जाणीव निर्माण झाली, त्या पूर्ततेची आस लागली. त्याकरता तपश्चर्या करावी लागते हेही कळलं. आता प्रत्यक्ष तपश्चर्या कशी करायची आणि त्यातून काय उत्सर्जित होईल माझ्या मनामध्ये, एवढं फक्त शिल्लक राहिलंय. आणि ते करायला त्यांनी एका ठिकाणी बसायला सांगितलं, ध्यान करायला सांगितलं. आणि ध्यानाच्या वेळेला मग त्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. म्हणाले, तर हात ठेवतो म्हणजे तुझं कॉन्सन्ट्रेशन होईल, चित्ताची एकाग्रता होईल. जोपर्यंत मन भटकत राहतं
तोपर्यंत तुला ते कळणार नाही, समजणार नाही. नुसतं बसून राहणं म्हणजे तपश्चर्या होत नाही. तासन तास बसला तरी उपयोग नाही. तर आतमध्ये चित्ताची एकाग्रता व्हावी लागते. ही एकाग्रता, कारण मन भटकत राहतं. आता गुरुने हा उपदेश दिला की अन्नातून निर्माण होतो, अन्नातून पोषला जातो वगैरे वगैरे. मन त्याच्याभोवती फिरत राहतं. त्यामुळे मनाचं कार्य काय ते कळलं, मनालाच कळलं, पण त्याने जाण आली असं होत नाही. जाण येण्याकरता प्रत्यक्ष श्वासच गुदमरावा लागतो आणि काही प्रसंगी मृत्यूचाही अनुभव घ्यावा लागतो. तेव्हा ती धारणा पक्की होते. मग गुरु काय करतो की तो म्हणतो एवढं, आता तू एवढं कर. त्यानंतर 12 वर्ष तप केल्यानंतर तो पुन्हा शिष्य येतो. मग तो म्हणतो हे मला कळलं. मग म्हणतो जलम ब्रह्मेती यजाना. मग पाण्याच्या बाबतीत ते, आणि अशा रीतीनं एकेका गोष्टीमध्ये परब्रह्म कसं भरलेलं आहे, किंबहुना सर्व विश्वामध्ये भरलेलं जे एकमेव तत्व आहे ते परब्रह्मच कसं आहे एवढं त्याला कळतं. तेव्हा तो शिष्य म्हणतो की बरंचसं कळलंय, पण हे परब्रह्म तत्व आहे तेच एकमेव विश्वामध्ये आहे हे मला अजूनपर्यंत कळलं नाहीये. ते म्हणते आता पुन्हा तपश्चर्या कर. आणि त्या तपश्चर्याकरता गुरु जेव्हा डोक्यावर हात ठेवतो त्यावेळेला पूर्ण चित्ताची, मनाची एकाग्रता त्याच्या ठिकाणी होते आणि त्या एकाग्रतेतून एक वेगळं जीवन त्याच्या डोळ्यासमोर निर्माण होतं. एक निराळ जीवन ते जे आजपर्यंत मी कधी पाहिलं नाही. ते रंगीत आहे, सुवर्णमयी आहे, जगजगीत आहे, तेजस्वी आहे, रसरशीत आहे, प्रेमळ आहे. त्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. मोक्षाचे भोजन, अमृताचे पान, अशा प्रकारचं त्याचं स्वरूप आहे. हे सगळं त्याला बरोबर आत्मसात होतं आणि मग तो म्हणतो कळलं कळलं कळलं. आता मला समजलं. अरे काय समजलं? सर्व समजलं. मला सांगशील का? तर सांगता येत नाही ते समजलं. जे सांगता येत नाही ते समजलं. म्हणून ते शब्दे बिन संवादी जे, इंद्रिया नेणता भोगीजे. त्याकरता ज्ञानेश्वरने एकच सांगितलं, बोला आधी झोंबीजे प्रमेयाचे. आणि कुठून मिळालं त्याला? बाहेरून नाही, त्यातच त्याच्यात हृदयी स्वयंभूची असे. प्रत्येकाच्या ठिकाणी स्वयंभूपणे ते आहे, फक्त मोठकेपणाने ते दिसलं. त्याला सुद्धा गुरुकडून, म्हणजे त्यांनी मोठ्या शब्दामध्ये मला सांगितलं, हे त्याला कळलं. शुद्ध ध्यानाच्या वगैरे या सर्व गोष्टी आहेत. एरवी सुद्धा प्रत्येकाच्या बाबतीमध्ये गुरु तेच करतो. म्हणून ते मोठके गुरुमुखे उदय जत दिसे. त्याचा उदय माझ्या ठिकाणी होत असताना मला दिसतो. आणि गुरु काय करतो? गुरु मोठक्या शब्दामध्ये सांगतो, त्यावेळेला त्याचा तो शक्तिपात करतो, डोक्यावर धरू हात ठेवतो. ह्याला शक्तिपात दीक्षा असं म्हणतात. तर ही शक्तिपात दीक्षा शिष्याच्या ठिकाणी गुरु जरूर करतो. जेवढी ज्याची शक्ती असेल त्याप्रमाणे तो करतो. प्रत्येकाची शक्ती लागते त्याला. शक्ती म्हणजे ही जड शक्ती नव्हे, वजन उचलण्याची शक्ती नव्हे, ही अध्यात्म शक्ती आहे. ज्ञानेश्वराचे शब्द अतिशय बारकावीचे आहेत. बघा, मोठके गुरुमुखे उदयी जत दिसे. हे कोणाला? शिष्याच्या बाबतीमध्ये. शेवटच्या वेळेला की सर्व विश्वामध्ये सगळं तो परमेश्वरच भरलेला आहे, हे परब्रह्मच भरलेला आहे. अहम ब्रह्मात, आणि तो मी आहे, सोहम. एवढं हे आधी सांगितलं आणि ते
प्रत्यक्षामध्ये त्याचा उमज होणं, मला समजणं आणि तशा प्रकारची जाणीव निर्माण होणं, ही जाणीव जीवाच्या ठिकाणी निर्माण होते. या जीवाच्या जाणीवेचा मूळ निर्माता हा आत्मा आहे. आत्म्याचं प्रक्षेपण जीवावर होतं. जीव त्या दृष्टिकोनातून समोरच्या वस्तूकडे बघतो, विश्वाकडे बघतो आणि या विश्वाच्या अंतर्गत तसा बाह्यतः एकमेव परब्रह्म भरलेला आहे याची शुद्ध स्वरूपी अंतर्जाण, संवेदना त्याला होते. हे सगळं त्या शिष्याला दिसतं. मोठके गुरुमुखे उदयी जत दिसे, आणि ते कसं तर हृदयी स्वयंभूची असे. आणि यापुढे मग गुरु शिष्याचा संबंध संपला. संबंध कायम राहतो, परंतु तशी एवढी आधाराची गरज राहत नाही. तो स्वयंभू मोठा होतो, त्याला आत्मदर्शन होतं. त्याला मग प्रत्येक वेळेला गुरुची तशी आवश्यकता नसते, कारण गुरु ते का आपलं कार्य करतो. आता उपाय वन वसंतू, आज्ञेचं आहे व तंतूचं कार्य गुरु करतो. म्हणजे तो शिष्य आणि परमेश्वर श्रीकृष्ण या दोघांचा विवाह लावून देतो. आणि हा विवाह लावताना तो त्या शिष्याच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो. हे ज्ञानेश्वरांनी केलं वर्णन आहे अमृतानुभवात. आता उपाय वन वसंतू, जो आज्ञेचा आहे व तंतू, अमूर्तची परी मूर्तू कारुण्याचा. वास्तविक गुरुतत्व हे अमूर्त आहे, परंतु कारुण्याचा मूर्तिमंत पुतळा असं त्याचं स्वरूप शिष्याला प्रतीत होतं. आणि ते प्रतीत होतं का होतं? त्या शिष्याचा अनुभव जेवढा असेल, ज्या प्रमाणात असेल, त्या प्रमाणात त्याची गुरुवरची प्रीती वाढत आहे. सांगून उमजून नाही, बोला चालणं होणाऱ्या गोष्टी नाही, कोणाच्या मार्गदर्शनाखाली वगैरे होणाऱ्या गोष्टी नाही. हे आता उचंबळ. त्या लहान मुलाला आईविषयी प्रेम का वाटतं? आई देते, त्याचं सगळं करते, त्याचं पोट भरते, त्याचं कौतुक करते, सगळ्या गोष्टी करते. हा जड स्वरूपाचा भाग आहे. अध्यात्मामध्ये जड स्वरूप नाही, परंतु गुरुनी माझ्याकरता काय काय केलेलं आहे, कुठले कष्ट घेतलेले आहे, हे ज्याचं त्याला त्याच्या साधनेतून उमगतो. म्हणून दिसे शब्द वापरलेला आहे. त्या साधनेतून ज्याचं त्याला ते कळतं आणि त्याप्रमाणे त्याच्या ठिकाणी तो भाव निर्माण होतो. तो प्रेम भाव, आत्मीयतेचा भाव असा सगळा त्या तिथून निर्माण होतो. आणि मग त्यातून जे वाढ होते, ज्या झाडाची वाढ होते, ते झाड कुठंतरी बी आणून लावलं म्हणून वाढ झाडाचं स्वयंभूच असतं. आतमध्ये प्रत्येकाच्या ठिकाणी ते आहे, तिथूनच ते वाढीला लागतं. म्हणून त्यावर फवारणी करणं, कीटनाशकाची फवारणी करणं किंवा झारीनी पाणी घालणं, हे काम हे शिष्यालाच करावं लागतं. आणि ज्याचा तो करतो म्हणजे शिष्याला हाताने पाणी घालावं लागत नाही, तर आतमध्ये ही समग्र प्रक्रिया आपल्याकडून होते आहे. परंतु तो करून घेणारा धनी हाही तिथे बसलेला आहे, याची शुद्ध जाण त्या शिष्याला होते. प्रत्यक्ष फावो लागे तैसे आपैच यायची. अशा प्रकारे त्या शिष्याचा उद्धार होतात. ओवी साधीशी आहे, दिसायला अगदी साधीशी आहे, परंतु एवढा मोठा खोल अर्थ त्या ओवीमध्ये आहे. म्हणून तो घेतल्यानंतर मग त्या शिष्याच्या ठिकाणी तिन्हीचं एकीकरण होतं. कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग या तिन्हीचं एकीकरण तिथं झालेलं असतं. आणि त्यातून मग पुढे त्याचा प्रत्यक्षात जो विकास व्हायचा आहे, त्या विकासामध्ये मग भक्तियोग हा प्रधान होतो, कर्मयोग दुय्यम ठरतो, ज्ञानयोग सुद्धा दुय्यम ठरतो. किंबहुना दुय्यम तियम अशा प्रकारचं काही न राहताना हे तिन्ही कर्म, भक्ती आणि ज्ञान हे तिन्ही एकवटून मी तयापाशी पांडवा हारपला घेवसावा, जेथ नाम घोषू बरवा करीती माझा.
आणि मग कृष्ण विष्णू हरी गोविंद वगैरे या संबंधीचा जो विचार आहे तो उद्याच्या दिवशी आपण करू. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडली वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री पंढरीनाथ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सोहम ध्वनि श्री हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ.